नमस्कार, मी प्रियांका वीरखामकर आणि तुमची सर्वांची लाडकी चांदकची मुलगी. तर आज आपण भन्नाट आणि भक्तिमय सोहळा पाहणार आहोत, ते म्हणजे आपल्या चांदकच्या जत्रेमधील छबिना. तर छबिना हा फक्त एक उत्सव नाही, तर भावना, श्रद्धा आणि परंपरेचा एक संगमच आहे. छबिनामध्ये देवाची पालखी सजवली जाते. ढोल आणि ताशांच्या गजरात अगदी उत्साहामध्ये छबिन्याची सुरुवात होते. ऐकताय ना मग आमच्या चांदकमधल्या ढोल ताशांचा गजर कसा आहे? हां सांगा कसं आहे? एकदम जल्लोषात काय. जत्रा असते ती म्हणजे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथांची. त्यामुळे छबिन्यातील पालखी म्हणजे नाथांची मूर्ती पालखीमध्ये ठेवून मिरवणूक काढली जाते. देवाला पालखीत बसवतात. पालखी फुलांनी कापडांनी सुंदर अशी सजवली जाते. भक्त ती खांद्यावर उचलून गावभर मिरवतात आणि देवाच्या अंगावर बघा त्या दिवशी गुलाल उधळला जातो. ताजी यात्रा आणि शेळी यात्रा यांच्यामधली जी रात्र असते त्या रात्रीमध्ये असतो तो छबिना. छबिन्याच्या दिवशी पालखी निघते आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या समोर नाथांची आरती होते आणि ती अगदी भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहामध्ये होते. नाथांच्या ह्या आरतीला आमचे पुण्यातील मंडळी म्हणजे माझे सासरे बुवा तसेच दीर सगळ्यांनी हजेरी लावली आणि खरंच आपल्या चांदकमधला छबिना त्यांना जाम आवडला. ते अगदी नाचले छबिन्यामध्ये. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले. त्याच्यामुळे खूप त्यांना आपल्या गावातला एक उत्सव आवडला. म्हणजे मी म्हणेल की माझ्या गावातले सण खरंच पावन झाले. आरती झाल्यानंतर भैरवनाथाच्या मंदिराच्या इथे रोषणाई फटाके फोडण्यात आले आणि मंदिर इतका लाईट्समध्ये इतकं चमचमत होतं ना की बघणाऱ्यांचे डोळे दिपतील असं आमच्या छबिन्यामधली ह्या वर्षीची तयारी होती. अतिशय मस्त, अतिशय म्हणजे भारीच, काय बोलू मी. हा दरवर्षीपेक्षा ह्या वर्षीचा उत्सव भन्नाटच वाटला मला, कारण खूप सजावट केली होती. लाईटिंग, सोळा, फटाके सगळं काही एकदम भारदस्तच होतं, लाजवाब. गावाकडची जत्रा म्हणजे पांढरा सदरा आणि पांढरी पॅन्ट, त्यावर पांढरी टोपी आणि कपाळाला तो गुलाल, म्हणजे गावामध्ये यात्रा चालली असं ओळखायचं. पहिला गुलाल मला परीने लावला आहे आमच्या. तर आम्ही आता दोघी गुलाल में झालो आहोत ना. बघा आपल्याला गुलाल लावायला आले आहे इकडे बघ. आणि हे आहेत या इकडे नाव सांगा. संभाजी संपाळ आहेत हे आणि मोठे बिझनेसमॅन आहेत. आपण त्यांचा इंट्रो खास करणार आहोत स्पेशल. तर आज छबिना निमित्त एकदम डायरेक्ट भेट झाले. आणि तुम्ही तुमचं नाव सांगा. चंद्रकांत जाधव. हे पण आपल्या फेसबुकवरती व्हिडिओ लाईक करतात आणि त्यांनाही आवड आहे, चांदकचे व्हिडिओज वगैरे पाहत असतात. आणि काही तुम्हाला बोलावं वाटत असेल सांगा. आता ते काय नाही, आता छबिनाबद्दल बोला काही. गावची यात्रा आहे, छबिना चालू आहे. यात्रेला या सर्वजण या आता उद्या चिकन मटन खायला आहे, सगळं आहे. शाकाहारी चतुर्थीचं चतुर्थी व्हेज पण आणि नॉनव्हेज नॉनव्हेज पण आहे, खिचडी पण आहे, सगळं आहे. चालेल ठीक चालेल, आहे, थँक्यू. धन्यवाद. कोण आले बघा, छान 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 एंट्री झालेली आहे. पुणेकर आलेले आहे छबिन्याच्या दिवशी. मस्तच सुस्वागतम. चांदक मध्ये स्वागत आहे तुमचं. या या या. तर त्याला चांदक प्रत्यक्षात बघायला मिळालं आज आहे ना. आतापर्यंत फक्त व्हिडिओ मध्ये बघत होते आणि आता प्रत्यक्षात. कोमल पिसाळ आणि ऋत्विक फासगे. अरे बघा इकडे छबिना चालू आहे. मस्तपैकी आपण आता छबिन्यामध्ये जाणार आहे गुलाल लावायला. हॅलो नमस्कार. तर आज आहे छबिना आणि तुम्ही बघू शकता लाडू आणि तो शिव हे सगळे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांनी अक्षरशः मला गुलालाने पूर्णच्या पूर्ण माखवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. मला अजून तयारी करायची आहे. आमच्या घरी कंटिन्युअसली पाहुणे चालू होते, त्यामुळे मला प्रिपरेशन करायला नाही भेटलं. आणि तुम्ही बघू शकता दातामध्ये तोंडासुद्धा गुलाल केलेला आहे. फक्त म्हणजे डोळ्यावर कसे केसांमध्ये गुलालमय झालेलं आहे. आणि आता पुन्हा आपल्याला रेडी व्हायचं आहे आणि मला साडीमध्येच मी नेहमी जात असते होळीमध्ये, त्यामुळे मला साडी घालायचे, पूर्ण व्यवस्थित रेडी व्हायचे आणि आपल्याला छान असं आता चांदकमध्ये जे छबिना चालू आहे कार्यक्रम सोहळे सगळे घ्यायचे आहेत. तर चला मग आपण बघणार आहोत चांदकचा छबिना छबिना छबिना
तर दरवर्षीप्रमाणे छबिनामध्ये नंदन भाऊजाईचा आपण गुलाल एकमेकांना लावताना बघत असतो व्हिडिओ. ते बघा नंदात्या आहेत आणि आई नंदन भाऊजाईंचा गुलाल एकमेकांना लावत आहे. छानू छानू. हॅलो. तर आमचा चांदक मधला ताज्या यात्रेच्या दिवशीचा छबिना चालू झाला आहे आणि मी अगोदरच गुलालमय झालेली आहे. आणि ही आहे कोमल, जी माझी ननंद आहे, पुण्यावरून आले खास. तर चांदकचा छबिना आज बघणार आहे. तर आम्ही दोघी मिळून आज सगळ्या मंदिरांमध्ये गुलाल वाहणार आहोत है ना. नक्की. तर चला दाखवूयात आपण कोमलला चांदक मधला छबिना. चला. छबिन्याच्या दिवशी फक्त भक्तीच नाही तर एक छोटासा बाजारही भरला जातो, जिथे गुलालासोबत गोंडे विकले जातात, नारळ विकले जातात. गोंडे वाहिले की देव प्रसन्न होतो आणि इच्छा पूर्ण होते असा समज आहे. छबिन्याच्या दिवशी इतर गावातील कलाकार मंडळी आपली कला सादर करण्यासाठी आपल्या गावात येतात आणि हे त्यांची कला बघण्यासाठी आपले सगळे महिला वर्ग बघ्यांची गर्दी प्रचंड असते. आपल्या चावडीचा पूर्ण परिसर बघा महिला वर्गानेच भरून गेला आहे. त्याच्यामुळे छबिना उत्सव जोरात असतो. तसेच माता जोगेश्वरीच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविभक्तांचे यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तसेच ग्रामस्थ मंडळ नवदेव मंडळ खाली बसून घ्यायचंय. तर यंदाच्या चांदकच्या छबिन्यामध्ये हजेरी लावलेली ती म्हणजे आपल्या झपाटलेल्या पिक्चरमधल्या तात्या विंचुने. तर लहान मुलांसाठी हे अतिशय करमणुकीचं साधन आहे. इतर गावांमधून आलेले पथकं आपली कला सादर करताना बघा लेझिम पथक आहे आणि छान अशा छोट्या छोट्या मुली आहेत, पण एकदम उत्साहाने आनंदाने खेळत आहेत. तर चांदकच्या चावडीमध्ये सगळीकडे गुलालमय असं वातावरण दिसत आहे, एकदम झाकच. त्या बालकलाकारांकडे पाहून त्यांचा लाल कलरचा कुर्ता, त्यासोबत त्यांचे पेटे, हातातली लेझिम आणि त्यांची ती एनर्जी, त्यासोबतच इकडे ढोल ताशांचा आवाज आणि तो भगव्या रंगाचा आपला झेंडा फडकताना पाहिला तर काय एकदम उत्साहच उत्साह वाटतो. छबिना एकदम रंगीतदार. तर आपल्या चांदकच्या छोट्या छोट्या मुलांना या तात्या विंचूने घाबरवलं बरं का. आणि तात्या विंचू सोबत एक अस्वल सुद्धा तुम्हाला पाठीमागे दिसेल. बघा बघा ते कसे छोट्या मुलांना घाबरवत आहेत. तर छबिनामध्ये अशी वेशभूषा केलेल्या त्या कलाकारांना सुद्धा आपण मानाचा सलाम केला पाहिजे, कारण त्यांची वेशभूषा आपल्या ह्या छबिन्याला एक झालरप्रमाणे मी म्हणेल त्यांनी काम केले. तर ह्या वर्षीची जत्रा, ह्या वर्षीचा छबिना ह्यांच्यामुळे रंगला असंही आपण म्हणू शकतो. एकदम भारी हो, एक नंबर एक नंबर. आणि थोडं पाठीमागे सर्व खाली बसून घ्या. चांदकची सगळी पोरं तात्या विंचूचीच मजा घेत होती बरं का. आमच्याकडची बरीच पोरं घाबरत नव्हती, उलट मस्त एन्जॉय करत होते. आणि हा लेझिमचा नाद आहा, पूर्ण गावामध्ये
काय त्या लेझिमने एनर्जी आणली ना, एक नंबर. म्हणजे रात्रीच्या 12 वाजता 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत हा सोहळा चाललेला असतो, पण इतकं छान वाटत असतं ना, आणि त्या मुलांनाही उत्साह येत असतो. हे आपल्या जानूबाईचं मंदिर, आणि जानूबाईलाही गुलाल वाहण्यासाठी लोक इथे येतात, नारळ वाहतात. त्याच्यासोबतच आपल्या चांदकमध्ये आले होते ते म्हणजे शक्तिशाली असे हनुमान, गदा घेतलेली हातात, मोठासा मुकुट आणि आपले शक्ती प्रदर्शन करताना. यंदाची रोषणाई तर अबब, डोळे दिपून टाकणारी एवढी आपल्या चावडी सगळी भारदस्त दिसत होती. एकदम सगळीकडे झगमगाट, ढोलताशांचा गजर, लेझिमचा आवाज आणि सगळ्या बघ्यांची गर्दी. एकदम एक नंबर. तर आम्ही छबिनामध्ये आहोत, तिथे दिसत असेल तुम्हाला. आणि हिला पण आता कळालं की छबिना कसा असतो आमच्या गावामध्ये. आणि आम्ही आता भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आहोत, इथे गाभाऱ्यामध्ये आहोत. हिला दर्शन करावं, तर कसं वाटतंय तुला? मग खूप छान, सुंदर. चांदकची जत्रा मला खूप छान वाटली. अजून अर्धीच बघितले छबिना, अजून शिळी यात्रा आहे आणि अजून बाकी आहे. आणि इतकी लोक भेटली आणि मी इतके उशिरा निघाले ना, तर खूप सारी पब्लिक आहे. आणि तरी ह्या वर्षी कमी जण आलेत, पण तुफान गर्दी असते. आणि चांदकमध्ये चांदकचे व्हिडिओही सगळ्यांना आवडतात, आणि हे रिव्ह्यू आले, व्हिडिओ करता येत नाहीत, पण छान वाटलं आहे ना. हो, खूप सुंदर. आणि ही लाईव्ह मुले विटनेस आहे, हिने स्वतः सगळं पाहिले. कारण बऱ्याच टायमिंगला असं होतं, पब्लिक येतं पण मी त्यांचे रिव्ह्यू कॅप्चर नाही करू शकत. हिने लाईव्ह पाहिले ते सगळे, आहे ना. त्यामध्ये माझ्या बालमैत्रिणी भेटल्या आहेत, आम्ही शाळेमध्ये एकत्र होतो आणि खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि समोर दिसल्या नाही की खूप आठवणी मलाही उजळतात, पण तेवढं बोलायला आम्हाला होत नाही. मग फक्त आम्ही हाय बाय करतो. तर म्हटलं तर आज काही क्षण कॅप्चर करत एकत्र. तर ओळखतात का तुम्ही जो वर्गामध्ये भेटल्या असतील तुम्हाला, आता चेहरे बघायला मिळत असतील, वर्गामध्ये असतील तुमचे. आणि ह्या बघा, ह्या मुली आहेत. हे हाय करा तुम्ही पण. हो, तुम्ही पण या या या. तर हे बघा, हे सगळे आपले चांदकर आहेत. मग चांदकची जत्रा आता, ताजी यात्रा झाली. छबिना तुम्ही एन्जॉय केला. उद्या शिळी यात्रा आहे, मग एन्जॉय करणार ना? आपल्या पब्लिकला बोलवणार ना? आणि तर काय हो मंडळी, येणार ना? आमच्या मंडळींचा आग्रह सगळा तुम्ही एक्सेप्ट करणार ना? आम्ही यायचं आमच्या चांदकच्या शिळ्या यात्रेला. तर चला, भैरवनाथ महाराज की जय. तर हे बघा, मला सगळ्यात अगोदर सगळ्यात जास्त गुलालाने रंगवलं असेल ते म्हणजे ह्या पोरांनी. आणि दरवर्षी यांची परंपरा आहे, मी रेडी व्हायच्या आताच हे लोक मला गुलालाने छबिना साजरा करतात. हे बघा कसे, याला म्हणतात जत्रा. आहे हा शक्ती धमाल करत असतात ते. तर कशी झाली सांगायचं छबिना? छबिना कसा झाला? तर उद्या या मग शिळ्या जत्रेला. कुणाकुणाच्या घरी यायचं सांगा? माझ्या जेवायला वाढायचं त्यांना. काय खायला लागणार? काय खायला? चिकन मटन खायला लागणार. बघा, नाही तर आल्याला पळवून लावाल त्यांना. काय? तर उद्या नक्की या आमच्या घरी. हा, तर मग कसं वाटलं आमच्या चांदकचा छबिना? तर ह्या वर्षी एकदम जोरदारच झालाय. त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि आपला भाग जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या भागातले सोहळे थाटात साजरे होतात हे सगळ्या जगाला कळू द्यात. त्यामुळे आता होऊ द्यात ना व्हायरल. कसं? थाटात.